नमस्कार. हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मध्यमवर्गीय माणूस हा स्वतःच्या सुखांपुरताच फक्त विचार करतो, स्वतःच्या पलीकडचा विचार करत नाही असं सर्वसाधारणपणे आपल्याला वाटतं. परंतु हाच मध्यमवर्गीय माणूस जेव्हा एखाद्या ध्येयानं झपाटून जातो तेव्हा किती प्रचंड मोठं काम करतो हे आज आपल्याला कळणार आहे. आज आपण अशा व्यक्तींशी गप्पा मारणार आहोत की ज्यांनी स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार केला आणि खूप मोठं काम उभं केलं. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यातली एक व्यक्ती म्हणजे उमेश जेरे. उमेश जेरे हे व्यवसायानं इंजिनियर आहेत, परंतु त्यांनी अंधांसाठी अनेक पुस्तकं ब्रेल लिपीत आणली. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर ज्यांनी काम केलं त्या आहेत सुखदा पंत बाळेकुंद्री. एक सुखवस्तू मध्यमवर्गीय गृहिणीचं आयुष्य जगत असताना देखील आपल्या पलीकडे जाऊन त्यांनी या अंध मुलांचा विचार केला आणि या दोघांनी मिळून एक प्रचंड मोठं काम उभं केलं. एवढंच नव्हे तर वयवर्ष 22 ते वयवर्ष 90 अशा वयोगटातले जवळपास 300 असे कार्यकर्ते उभे केले की ज्यांनी त्यांच्या कामापासून प्रेरणा घेऊन या पुस्तकांच्या निर्मितीत आणि या पुस्तकांच्या वितरणामध्ये त्यांना फार मोठा हातभार लावला. या दोघांच्या प्रयत्नातून जवळपास 55 शाळांमध्ये 12,000 पुस्तकं आज अंध मुलांपर्यंत पोहोचू शकली. सर्वसामान्य माणूस जिद्दीनं पेटून उठला, त्याला खरं ध्येय मिळालं की तो काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण असणारे असे दोन आजचे आपले पाहुणे. चला तर स्वागत करूया उमेश जेरे यांचं. उमेश जेरे आपलं स्वागत. आणि आपल्या दुसऱ्या आजच्या पाहुण्या आहेत सुखदा पंत बाळेकुंद्री. नमस्कार मॅडम. सुखदाजी, तुम्ही ठाण्याच्या म्हणजे तशा मूळच्या बेळगावच्या. एक सुखवस्तू आयुष्य तुम्ही जगत होतात. तुमचे पती अत्यंत उच्च पदस्थ, सगळं सुखानं चाललेलं होतं. असं असताना आपण अंध मुलांसाठी काम करावं किंवा त्यांच्यासाठी पुस्तकं ब्रेलमधून आणावीत असं आपल्याला का वाटलं? पहिल्यापासून काहीतरी सोशल वर्क करावं, समाजकार्य असं वाटत होतं. पण मग नंतर असं वाटलं की बाबा अंधांसाठी करणं जास्त गरजेचं आहे, त्यांना खूप कमी पडतं. म्हणून मी एक ब्रेल लिपी जी आहे ती मी शिकली. आणि ब्रेल लिपी शिकल्यानंतर मी पहिल्यांदा पुण्यात होते 12 वर्ष. त्यावेळेस तिथल्या कोथरूडला जी अंधशाळा आहे मुलींची, तर त्या शाळेमध्ये मग मी जायला लागले की तिथल्या मुलींना लागणारी गोष्टीची पुस्तकं हे मी त्यावेळेस ब्रेलरवरती करू लागले. पण मला आश्चर्य वाटतं, म्हणजे तुमच्या दोघांच्याही कुटुंबामध्ये कुणीही व्यक्ती अंध नव्हती. नाही, फक्त हे आजूबाजूच्या समाजात आसपास घडतंय हे पाहिल्यानंतर कुठेतरी तुम्हाला प्रेरणा मिळाली. बरोबर? बरोबर. तुम्ही कोथरूडच्या तुमच्या घराजवळ असणाऱ्या त्या अंधांच्या शाळेमध्ये गेलात. बरोबर. पुढे काय घडलं? मग तिथे त्या मुलांना मी पुस्तकं लिहून द्यायला लागले. त्यांना त्याची आवड मला लक्षात आली की किती आवडतात त्यांना, काहीच साहित्य नाही आहे म्हणून ते करायला लागले. मग त्यावेळेस ब्रेलर म्हणून एक टेप रायटर असतो, आपला जसा टाईप रायटर असतो तसा त्यांचा ब्रेलर म्हणून असतो. त्याच्यामध्ये फक्त 6 कीज असतात. तर त्या ह्याच्यावरती मी काम करून त्यांना ती पुस्तकं द्यायला लागले. स्वतः शिकलात कसं? पण त्या शाळेनं मला काही नोट्स दिल्या होत्या, त्याचे काहीतरी पॉईंट्स वगैरे, त्याच्यावरनं मी पाटीवरती लिहायला शिकले प्रथम. आणि फोनवरनंच मी तिथल्या सुलभा पुजारी म्हणून ज्या मॅडम आहेत प्रिन्सिपल, तर त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला आणि ते चांगले मैत्रिणी जमलो आम्ही. आणि त्या ह्याच्यातनं मी ते काम सुरुवात केली. एखाद्या लहान मुलांना एखादी गोष्ट पुन्हा काही वर्षानंतर जेव्हा आपण सांगतो किंवा लिहिलेली वाचून दाखवतो, त्याच्यामध्ये जो आनंद मिळतो तो मला आनंद तिथे लिहिताना, त्यांना वाचून दाखवताना मिळायला लागला. त्यामुळं मी पूर्णपणे त्यांच्यामध्येच इन्व्हॉल्व झाले आणि मी त्यांच्यासाठीच काम करायचं ठरवलं. म्हणजे ज्यांच्या समोर कुठलंही आयुष्यातला एकही प्रकाश किरण नाही, काही दिसत नाही, त्या काळोखाचं जग हे तुम्ही स्वतः प्रकाशात असताना स्वतःचं आयुष्य म्हणून निवडलं. हो. तुम्ही गृहिणी, बरोबर, आणि उमेशजी तुम्ही रोबोटिक इंजिनियर. बरोबर आहे? तुमच्या दोघांचा या कामाच्या निमित्तानं परिचय कसा झाला? मी शाळेमध्ये जाऊन काम करत होते, त्याच्यानंतर आमची बदली इथे मुंबईला झाली. आणि मुंबईला 2008 साली लुई ब्रेलची द्विशताब्दी झाली होती. तर त्यावेळेस नॅबनी ऑल ओव्हर इंडिया रीडिंग कॉम्पिटिशन्स ठेवल्या होत्या. आणि तेव्हा मी फायनल्स घ्यायला जज म्हणून गेले होते. आणि ते जज म्हणून गेलेलं असताना मला ते फायनल आलेल्या मुलांचं रीडिंग जे होतं म्हणजे वाचन, ते अतिशय कच्चं वाचलं आणि त्यांच्यासाठी एवढ्याली बक्षिसं ठेवली होती. तर मग तेव्हा माझं त्या लोकांशी सगळ्यांशी बोलणं झालं, जज लोकांशी, की बाबा ह्या मुलांना इतकं वाचन कच्चं आहे आणि इतकी बक्षिसं देऊन तुम्ही त्यांना त्यांचं हे नुकसान होईल त्यांचं पुढे,
म्हणून मग का हे ना इतकं वाचन कच्चं असायचं कारण काय, तर मग अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्याकडे कुठलीही पुस्तकच नाही आहेत इतर वाचनासाठी. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी ठरवलं की नाही, आपण ह्यांच्यासाठी ब्रेलमध्ये पुस्तकं लिहायची. पण हे एकाच दुसऱ्याचं काम नाही आहे. म्हणून मग मी शाळेत पण ज्या प्रिन्सिपल होत्या सुलभा पुजारी, त्यांच्याशी मी बोलले आणि मग मी ब्रेल साक्षरता अभियान म्हणून मग इथे ठाण्यामध्ये कार्यक्रम घेतला होता. तर त्यामध्ये मी डोळस आणि अंध ह्या दोघांनाही मी ब्रेल लिपी शिकवली. पण जेव्हा डोळस लोकांना ही लिपी मी शिकवली त्यावेळेस काय झालं की साधारणतः 100 एखादाच माणूस असा की बाबा मी करू शकेन हे काम, असं आलं. म्हणजे इतकी कमतरता त्याच्यामध्ये मला जाणवली. कठीण होता म्हणून काय ह्याची जाणीव नव्हती म्हणून? कठीण तर आहेच. आणि कठीण म्हणजे असं की प्रत्येक लेटरचं म्हणजे अक्षराचे टिंब हे जे आहेत हे वेगळे आहेत. म्हणजे म असेल तर 1 3 4 असं सगळं ते लक्षात ठेवणं हे खूप अवघड जायला लागलं त्या लोकांना. त्यामुळे म्हणून मग असं वाटलं की बाबा ह्या डॉट्सच्या ऐवजी म्हणजे त्या टिपक्यांच्या ऐवजी जर का तिथं अक्षर आलं तर बरं पडेल. म्हणून मी सुलभा पुजारी ज्या आहेत ह्याच्या पुण्याच्या प्रिन्सिपल, त्यांच्याशी मी बोलणी केली. मग त्याच काही 2008 सालीच एंडला म्हणजे शेवटी मला त्यांचा एकदा फोन आला की आमच्याकडे उमेश जेरे म्हणून सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, तर ते आलेले आहेत आणि त्यांना मी ही अडचण आपली सांगितलेली आहे आणि ते आपल्यासाठी काहीतरी हे करू शकतील, तर तू येऊन त्यांना भेट. मग तेव्हा आमची दोघांची भेट झाली आणि मग आम्ही एकत्र आलो. म्हणजे उमेशजी मला सांगा, तुमचं सगळं व्यवस्थित चाललेलं होतं, असं असताना एक तुम्हाला ओळखीची नसणारी अशी एखादी ध्येयानं झपाटलेली महिला तुमच्या समोर येते आणि तुम्हाला अशा कामाचं ब्रीफ देते ज्याच्यातनं तुम्हाला काही प्रचंड पैसे मिळणार नसतात, काही नाव मिळणार नसतं, किंबहुना अंधाराला केलेलं पूजन असंच ज्याचं वर्णन आहे अशा स्वरूपाचं हे काम. तुम्ही स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर, मला सांगा पहिल्यांदा भेटल्या तेव्हा काय वाटलं? त्यांचं नाव, कारण मी जेव्हा या कामात सुरुवात केली त्याच्या खूप आधीपासून त्या काम करत होत्या आणि सुलभा पुजारींच्याकडून मला त्यांच्याबद्दल कळलंही होतं. फक्त हे ज्या वेळेला ब्रेल शिकवून काम केलं जातं, जी मर्यादा आहे की कामं करणारी माणसं कमी, त्याच्यामधून निर्माण होणारी पुस्तकांची संख्या कमी, पुन्हा जेव्हा हाताने पुस्तकं तयार केली जातात त्यावेळेला ती एकाच्या 10 कॉपीज काढता येत नाहीत, ती 10 वेळेला स्वतः हाताने करायला लागतं. ही जी एक जुनी आधीची पद्धत होती, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजीमध्ये जे बदल झाले ते दुर्दैवाने या समाजापर्यंत आलेच नाहीत आणि टेक्नॉलॉजीमधली माणसं इकडं फिरकत नव्हती आणि यांना आपल्या प्रश्नांची उत्तरं ही टेक्नॉलॉजीमधनं सोडवता येतील याची कदाचित जाणीव झाली नाही. तो दुवा कदाचित माझ्यामुळे जोडला गेला. कारण कॉलेजमध्ये असताना मी पुण्याच्या खडकीच्या पॅराप्लेजिक होममध्ये आम्ही एकदा गेलो होतो, सैनिकांसाठी आहे ते, आणि तिथे बघितल्यानंतर कदाचित त्या वयामध्ये थोडासा ध्येयवाद असतो किंवा त्या काळात मी चित्र काढत होतो, माझी 2 एक्झिबिशन्स झाली होती आणि त्या दरम्यान मी खूप लेखक, चित्रकार, फोटोग्राफर्स, समाजसेवक अशा अनेक लोकांना भेटलो होतो चित्र काढण्याकरता. म्हणजे माझा उद्देश वेगळा होता, पण कदाचित त्या लोकांच्याकडून थोडेसे संस्कार झाले असतील किंवा कदाचित हे माझ्या स्वभावामध्ये असेल माहीत नाही, पण ती सैनिकांची भेट झाल्यानंतर असं वाटत होतं की आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या स्वतःसाठी तर करायचा आहेच आहे, कुटुंबासाठी करायचा आहे, पण कुठेतरी ह्याचा उपयोग समाजासाठी व्हायला पाहिजे. वयाच्या 30-35 वर्ष होईपर्यंत कधी तशी वेळ आली नाही किंवा तेवढा वेळ मिळाला नाही आणि ज्या वेळेला असा वेळ मिळायला लागला त्यावेळेला मी आणि माझी पत्नी आम्ही दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या होत्या, ज्यात वृद्धाश्रम होते किंवा मतिमंद मुलांच्या शाळा होत्या, अंधशाळा होत्या. आणि त्यावेळेला आपण काय करू शकतो हे जेव्हा विचार केला तेव्हा त्याच्यामध्ये सापडलं की ब्रेल पुस्तकं करून देता येतील. कारण व्यवसायाच्या निमित्ताने माझं हिंडणं व्हायचं, त्यामुळे ठराविक वेळेला जाऊन मुलांना पुस्तकं वाचून दाखवायची किंवा शिकवायचं ही गोष्ट शक्य नव्हती. माझ्या घरामध्ये 3 वृद्ध होते आणि त्यांच्या आजारपणामध्ये पत्नीला मोकळा वेळ मनात येईल त्यावेळेला बाहेर जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे ही एकमेव गोष्ट आम्हाला अशी सापडली की जी आपल्या वेळेप्रमाणे आपल्याला घरात बसून करता येणं शक्य. प्रेक्षक तुम्ही लक्षात घ्या, जे म्हणून तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी येतील त्या सगळ्या अडचणी उमेश यांच्या आयुष्यात होत्या. फिरतीची नोकरी होती, घरात सांभाळायला वृद्ध माणसं होती. म्हणजे एखाद्या चांगल्या कामाला जर नकार द्यायचा असेल
तर अनेक त्यांच्याकडे कारणं उपलब्ध होती, त्याच्यावर देखील त्यांनी मात केली. कशी केली? त्यावेळेला मग आम्ही या अंधशाळेमध्ये गेलो होतो आणि सुलभा पुजारींना भेटलो आणि त्यांच्याकडनं ही गरज कळली. त्यावेळेला त्यांनी सर्वसाधारण मुलं जी पुस्तकं वाचतात, जादूचा शंख आणि परी आणि राक्षस अशी पुस्तकं त्यांनी गोळा केली होती आणि ती पुस्तकं ते समाजकार्य म्हणून जे काही मदत करायला लोक येतील त्यांना द्यायचे आणि त्यांच्याकडून ब्रेल पुस्तकं ते करून घेत होते. तेव्हा आम्ही ठरवलं की आपण हे काम करू शकतो, म्हणून घरी जाऊन ब्रेल शिकायचा प्रयत्न केला आणि आमच्या दोघांच्याही लक्षात आलं की हे खूप अवघड आहे. म्हणजे आज आपण सुरुवात केली तर साधारण वर्ष याच्यामध्ये जाईल आणि वर्षानंतर आपण पुस्तकं द्यायला लागलो तर तेव्हा आयुष्यामध्ये वेळ असेल की नाही माहिती नाही. आत्ता वेळ आहे, इच्छा आहे, तर आत्ता ताबडतोब काहीतरी व्हायला पाहिजे. आणि त्यावेळेला संगीताने माझ्या पत्नीने एक चिमटा काढला की मग काय तुझ्या सॉफ्टवेअरचा उपयोग. आणि मग 2 दिवस विचार केला आणि साधारण 1.5-2 तासाच्या प्रयत्नामध्ये ते सॉफ्टवेअर तयार झालं. किती? 1.5-2 तास. फक्त 1.5 ते 2 तासाच्या प्रयत्नात तुम्ही त्या सॉफ्टवेअरचा प्रोग्राम लिहिलात? हो. काय नाव होतं त्याचं? त्याचं नाव मी प्रज्ञाचक्षू ठेवलं होतं आणि ते सॉफ्टवेअर वापरून मग आम्ही दोघांनी पुस्तकं करायला सुरुवात केली. ती त्या सुलभा पुजारींच्याकडे आम्ही नेऊन द्यायचो शाळेमध्ये आणि त्याच्या मग प्रिंट काढून त्यांच्या लायब्ररीमध्ये ठेवायच्या. थोड्या दिवसांनी त्यांनी विचारलं की तुम्ही एवढ्या पटकन पुस्तकं कशी केली, तुमच्या पुस्तकांच्यामध्ये चुका नाही आहेत आणि तुम्ही ब्रेल शिकायला पण आलं नाहीत. मग तेव्हा मी म्हटलं की मी सॉफ्टवेअर केलं आणि आम्ही दोघंजणं ते सॉफ्टवेअर वापरतो. मग त्या म्हटलं आपण हे सॉफ्टवेअर इतरांना द्यायचं का? आमच्याकडे अशी बरीच माणसं येतात, मग त्यांना शिकवणं, त्यांचं प्रॅक्टिस करून घेणं हे इथल्या शिक्षकांनाही एक मोठं काम असतं. म्हणजे 1 वर्षाचं काम तुम्ही काही मिनिटात केलं अक्षरशः, आणि त्याहीपेक्षा सुद्धा अशा प्रकारचं काम यापूर्वी भारतात कोणी केलेलं नव्हतं. भारतामध्ये तरी नाही आहे. परदेशामध्ये या कल्पनेवरती काही सॉफ्टवेअर्स आहेत, पण त्यांची गरजही वेगळी होती आणि त्याच्यातनं येणारं जे आउटपुट ज्याला म्हणतो तेही वेगळ्या प्रकारचं होतं. आता ह्या सगळ्यामध्ये लोकांचा सहभाग काय होता? लोकांनी काही मदत केली? खूपच चांगलं. म्हणजे एक म्हणजे लोकांनी विश्वास हा खूप पटकन टाकला, कारण अशा कामातनं पैसे कुठलेही मिळणार नाही आहेत आणि हे आपण केवळ सामाजिक कार्य करतो आहे असं सांगितल्यानंतर सुद्धा याच्यानंतर मला काम करण्यामध्ये रस नाही असं एकाही माणसाने अजूनपर्यंत म्हणलेलं नाही. आणि पुस्तकं करायची आणि ती आणून द्यायची, त्या पुस्तकांचं पुढे काय होतं आहे, त्याच्यावरती बाकी संस्कार काय लागतात याच्याबद्दलही कोणाला फार औत्सुक्य नव्हतं. इतके सगळेजण ह्या कल्पनेने भारावलेले होते की आपण आत्ता वयाच्या, कारण बहुतेक सगळेजण हे 60 नंतरचे आहेत, 60च्या आधीच्या लोकांना सध्या वेळच नाही. त्यामुळे स्वतःच्या आयुष्यातला रोजचा 2-4 तास जर गाजायचा असेल तर हा सगळा वृद्ध लोकांसाठीच आहे. आणि त्या लोकांच्या मते आपण आयुष्यातल्या संध्याकाळी लहान मुलांच्यासाठी काहीतरी उपयुक्त काम करतो आहे. परमेश्वराने जे काय आयुष्य दिलं आहे त्याचा आपण काहीतरी प्रामाणिकपणाने आणि पॉझिटिव्ह उपयोग करतो आहे. ह्या कल्पनेमध्येच हे सगळेजण इतके भारावलेले होते की त्यांच्या कामाला खरंच तोड नाही आहे. म्हणजे आम्ही दोघंजणं प्रत्येक ठिकाणी जिथं कुठे सत्कार होतात, मुलाखती होतात, त्या प्रत्येक ठिकाणी हे म्हणतो की हे काम दोघांचं नाही आहे आणि आम्ही फक्त समोरचे चेहरे आहोत, पण खरं काम या सगळ्या लोकांचं आहे. कारण 300-400 पानाची पुस्तकं घरामध्ये बसून 1-2 महिन्यामध्ये टाईप करून ती पाठवणं हे सोपं काम नाही आहे. आणि हे सगळं विना मोबदला, कुठल्याही एका पैशाची अपेक्षा न करता. खरोखरच अशी माणसं मिळतात का? हे मी तुम्हाला प्रश्न अशा करता विचारतोय की आपल्या बरोबरची सगळीच माणसं ही आपल्याला फसवणारी असतात, ही आपल्याला बर्बाद करायला, आपल्याला लुटायला आलेली असतात. अशा मानसिकतेतनं एक फार मोठा समाज आपल्याकडे वावरत असतो. त्या समाजासाठी तुमचं उत्तर फार महत्त्वाचं असणार आहे. अशी खूप माणसं आहेत आणि माझ्या मते काम करणारी माणसं पण खूप आहेत. म्हणजे न फसवता, न लुबाडता, दुसऱ्याचा दुरुपयोग न करून घेता कामं करणारी माणसं पण खूप आहेत आणि या पद्धतीने काम व्हायला पाहिजे यावर श्रद्धा असणारी माणसं पण खूप आहेत. अडचण एवढीच आहे की श्रद्धा असणारी माणसं आणि काम करणारी माणसं ही एकमेकांना भेटत नाहीत. कदाचित यासारख्या कार्यक्रमातून किंवा ज्या आमच्या आतापर्यंत मुलाखती झाल्या त्या सगळ्या करण्याच्या देताना जो आनंद होता तो एवढाच होता. कारण असा एखादा कार्यक्रम झाला की पुढचे 10 दिवस किमान 50 ते 100 फोन यायचे की आम्हाला काम करायचं आहे, तुमचा नंबर या कार्यक्रमातून मिळाला, आम्हाला काय करायचं ते सांगा. हेच थोडं आपण समजून घेऊया. म्हणजे हा कार्यक्रम जो आत्ता आपण टेलिकास्ट करतोय
तो कार्यक्रम बघणारा 60च्या वरचा एखादा दाम्पत्य घरात असेल की ज्यांचा मुलगा इंग्लंड अमेरिकेत सेटल झाला आहे किंवा त्यांना आता आयुष्यात तशा कुठल्या फारशा विवंचना नाही आहेत, रिटायर्ड झालेले आहेत, फार तर वर्षातनं 1-2 महिने कुठल्या तरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स बरोबर परदेशी गेलं आणि शनिवार रविवारची सिनेमा नाटकं असं त्यांचं आयुष्य आहे आणि त्यांना समाजसेवा करायची आहे. परंतु त्यांना काय आता आनंदवनामध्ये जाता येणं शक्य नाही आहे किंवा एखाद्या आदिवासी पाड्यावर जाऊन राहणं शक्य नाही आहे, तरी देखील ते आपल्या व्यतिरिक्त समाजाची सेवा करू शकतात. नेमकी कशी सांगा? आता अशी ज्याची इच्छा आहे तो आम्हाला संपर्क साधतो. आम्ही त्यांना एक ते सॉफ्टवेअर मेलनी पाठवतो. कित्येक वेळेला काही जण सांगतात पुण्यातले की मी मेल वापरत नाही, तेव्हा मला त्यांच्या घरी जायला लागतं. मी त्यांच्या घरी जाऊन ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून देतो. मोठ्या संख्येनं लोक पुढे आली आणि त्यांनी अशा प्रकारची पुस्तकं ब्रेलमध्ये आणायला आपल्याला मदत केली. हो. आता ह्याच्यातला महत्त्वाचा प्रश्न असा आहे की नेमकी कुठल्या लेखकांची पुस्तकं आपण निवडायची किंवा त्याहीपेक्षा सुद्धा कुठलं पुस्तक आधी निवडायचं आणि कुठलं नंतर निवडायचं याची निवड नेमकं कोण करत होतं? नाही, आम्ही तशी निवड कधीच केली नाही. आम्ही असं म्हणलं की ज्याला जे पुस्तक दुसऱ्याने वाचावं असं वाटतं ते पुस्तक तुम्ही निवडा. कारण माझी इच्छा किंवा आमच्या दोघांची किंवा आणखीन चौघांची जी वैयक्तिक आवड आहे ती आवड मुलांच्यावरती लादण्यामध्ये किंवा लोकांच्यावरती लादण्यामध्ये अर्थ नाही. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्या आवडीप्रमाणे पुस्तकं निवडली आणि त्याच्यामुळे कदाचित या पुस्तकांच्या मध्ये जी विविधता आलेली आहे ती त्याच्यामुळे आली. लता मंगेशकर यांचं फुले वेचिता या पुस्तकाचंही ब्रेलमध्ये रूपांतर करण्यात आलं. काय होता तो अनुभव? मला माझी एक बेंगलोरला मैत्रीण राहते, ती ब्रेलचं काम करते आमच्याबरोबर. तर तिचा फोन आला की मला फुले वेचिता हे पुस्तक करायचे, की हे जरा अवघड वाटतं असं मला पहिल्यांदा वाटलं, पण तरी पण प्रयत्न करून बघायचा असं मी ठरवलं. आणि मी लगेचच अंदाजे पत्ता लिहून ते मी त्यांना एक पत्र पाठवून दिलं आणि दुसऱ्याच दिवशी लता मंगेशकरांना मुंबई तिथे मी पत्र पाठवलं. आणखीन दुसऱ्याच दिवशी मला फोन आला की मी लता मंगेशकरांच्या ऑफिसमधून बोलतोय आणि तुम्ही मंगेशकरांशी बोला. मला 2 मिनिटं कोण मंगेशकर हेच आठवेना, कारण मी मला आश्चर्य वाटलं की काल तर मी पत्र टाकलं आणि आज ह्यांना पोचलं का. मग तेव्हा लता ते बोलल्या किंवा तुम्ही जे काम करताय हे खूप चांगलं काम आहे आणि आमच्याकडून कुणाकडूनही ह्याच्यासाठी हरकत कोणी घेतली जाणार नाही, तुम्ही ते पुस्तक अगदी करा, माझं काही आमची परवानगी आहे. पण मग मी त्यांना सांगितलं की तोंडी परवानगी आज तुम्ही दिली आहे, पण उद्या आणखीन कोणीही आमच्याबद्दल आक्षेप घेऊ शकतो. तर त्यासाठी मला एक तुमचं 2 ओळीचं तुमच्या लेटरहेडवरती पत्र पाठवलं तर मला जास्ती बरं पडेल. त्यांनी मला लगेचच 8 दिवसांनी पुन्हा फोन आला की मी उषा बोलतीये आणि मी तुमचं पत्र दीदीचं आत्ताच पोस्ट केलंय, फक्त वरती जो पत्ता आहे तो देशपांडे म्हणून घातलाय कारण ते पत्र पळवलं जाईल, तुमच्यापर्यंत पोचू शकणार नाही. आणि अशा तऱ्हेनं त्यांनी आम्हाला त्याची परवानगी दिली. पुस्तक वाचून ती मुलं इतकी खुश झाली की ते पुस्तक म्हणजे पहिल्यांदा गिफ्ट म्हणून आम्ही ते पुस्तक दिलं तर ते बाकीची पुस्तकं जायचे ते वाचून झालं आमचं आणि खूप आनंद झाला आम्हाला, असे त्यांचे फोन आले. आणि पुस्तकांमध्ये आम्ही काय करतो, शक्यतो लेखकाचं नाव आणखीन प्रकाशकांचं दोघांचे पत्ते आणि फोन नंबर हे आम्ही मुद्दाम टाकतो की वाचल्यानंतर ह्या मुलांनी त्यांच्याशी संपर्क साधून किंवा आपल्याला त्या पुस्तकाबद्दल काय वाटलं आणि कसं वाटलं ते पुस्तक हे त्यांनी बोलावं, म्हणजे त्यांनाही कळेल किंवा आम्ही आज जे काम करतोय ते त्यांच्यापर्यंत पोचलेलं आहे खरोखर. आणखीन कोणत्या लेखकांची पुस्तकं आपण प्रामुख्यानं ब्रेलमध्ये आणलीत? अनिल अवचटांची आणली आहेत, नंतर विजयाताई वाडांचे आणलेत, शांताळ शेळकेंची आणलेत, पु ल देशपांडेंची आणली आहेत, सुनीताबाईंचं आणलेत, आमटे प्रकाश आमटेंचं आहे, प्रकाश नारायण संत त्यांची आणलेत, लिंपन. हा, अशी बरीच पुस्तकं, जवळजवळ 401 पुस्तकं आता आमची तयार आहेत. ही मोठी 400 पुस्तकं तुमची तयार आहेत की जी अशामध्ये कन्वर्ट झाली की जे यापूर्वी कधीही महाराष्ट्रात कधीही भारतात अशा प्रकारचं काम घडलेलं नव्हतं. मला उमेश तुम्ही सांगा की ही पुस्तकं तयार झाली खरी, परंतु ही शाळांपर्यंत अंध व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत जिकिरीचं काम आहे. ते काम कसं काय केलं? मग सुरुवातीला आम्ही वेगवेगळ्या संस्थांच्याकडनं महाराष्ट्रामध्ये अशा किती अंध शाळा आहेत, कारण सुरुवातीला शाळा हेच आमच्या डोळ्यासमोर होतं, मोठी माणसं हा टार्गेट ऑडियन्स नव्हताच. त्यामुळे अशा किती शाळा आहेत त्या माहिती गोळा केली. त्या सगळ्या शाळांना आधी पत्र पाठवली, कारण या कुठेच फोन नंबर नव्हते. मग सगळ्या शाळांना पत्र पाठवलं. जवळ 120 शाळांची नावं आणि पत्ते मिळालेले होते.
त्यांना पत्र पाठवली, त्यांचे फोन नंबर मागवून घेतले. त्यातल्या काही शाळांची उत्तरं आली, काही ठिकाणी पत्रच परत आली कारण अशी शाळा इथं नाहीच आहे म्हणून. आणि मग मधल्या काळात बंद पडल्या असतील त्या. आणि मग त्यांना आम्ही फोन केले आणि मग तिथे किती वयापर्यंतची मुलं आहेत, म्हणजे काही शाळा 4थीपर्यंत आहेत, काही शाळा 10वीपर्यंत आहेत, त्याची माहिती मागवली. किती मुलं आहेत ते विचारलं आणि मग त्याच्याप्रमाणे आम्ही या शाळांना पुस्तकं देताना 1 कॉपी द्यायची का 2 कॉपीज द्यायच्या ते ठरवलं. आणि दरम्यानच्या काळामध्ये ही पुस्तकं प्रिंट करायला पैसे लागणार आहेत. ते पैसे घ्यायला आपण संस्था नाही, आपली कुठली नाव नाही, बँक बॅलन्स नाही. कारण लोकांनी 50 रुपयापासून 50,000 रुपयापर्यंत पैसे या कामासाठी दिले आणि त्याच्यातून 1.5 वर्षाच्या कालावधीत साधारणपणे 5.5 ते 6 लाख रुपये जमा झाले. आणि आता हे पैसे आपण घेऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही एक सिस्टीम तयार केली की नॅबच्या नावाने चेक घ्यायचा, तो त्यांच्याकडे डोनेशन म्हणून पाठवायचा. त्याच्याकडून नॅबकडनं त्याची पावती मिळेल जे इन्कम टॅक्ससाठी पण उपयोगी पडते. आणि नॅबला तो चेक देताना सांगायचं की ही अमाऊंट पुस्तकासाठी वापरायची आहे. मग जेव्हा केव्हा आम्हाला पुस्तकं छापायची असतील त्यावेळेला नॅबकडे त्याची सॉफ्ट कॉपी पाठवायची. आम्हाला 200 कॉपीज पाहिजेत, त्याचा जो काही खर्च असेल तो त्या पैशातनं ते वजा करतील, उरलेले पैसे आमच्या नावाने नॅबकडे तसेच राहतील. या पद्धतीने 1.5 वर्षात 5.5-6 लाख रुपये जमा झाले आणि ही 12,000 पुस्तकं प्रिंट झाली. मग त्यावेळेला आमची पद्धत अशी होती की मी माझी गाडी घेऊन मुंबईला यायचं, गाडीमधनं पुस्तकं भरून ती पुण्याला घेऊन जायची, 4थ्या मजल्यावरती मुलांच्या बरोबर ती चढवायची, संध्याकाळी पॅकिंग करायचं. नशिबाने पोस्टनी ही पुस्तकं पाठवताना ती फ्री आहे, त्याला कुठलाही खर्च येत नाही. पण आता ही पुस्तकं पॅक करताना त्याला बॉक्सेस पाहिजेत. मग आता बॉक्स करणाऱ्या लोकांना कॉन्टॅक्ट केला, त्यांना सांगितलं या कामासाठी पाहिजे, या आकाराची पाहिजे. ते म्हणले घेऊन जा हवी तेवढी, एकाने पैसा घेतला नाही. सो अशीही माणसं मिळत गेली की ज्यांच्याच्या अर्थार्थी या कामाशी काही संबंध नाही, पण केवळ मी तोंडी सांगतोय की मी या कामासाठी करतो आहे आणि त्यांनी माझ्याकडनं पैसा न घेता 8-10 हजार रुपयाच्या बॉक्सेस मला अशाच देऊन टाकल्या. म्हणजे तुमच्या कामाची सच्चाई आणि त्याहीपेक्षा सुद्धा तुमच्या हेतूंविषयी त्यांच्या मनात कोणताही संदेह नसणं, याच्यामुळे कुठलंही काम जर करायला गेलात तर हजारो माणसं तुमच्या मदतीला येतात. नक्कीच नक्कीच. ज्या मुलांपर्यंत ही पुस्तकं गेली आणि ज्यांनी ते पुस्तक वाचलं त्यांचे काय अनुभव होते? सगळ्यात पहिला अनुभव होता ज्यावेळेला मी सॉफ्टवेअर केलं त्यावेळेला ते सॉफ्टवेअर बरोबर आहे का नाही त्याचं प्रिंटिंग करून झाल्यानंतर हे करायला आम्ही कोथरूडच्या शाळेमध्ये गेलो होतो आणि एक छोटंसं पुस्तक 4 पानाचं पुस्तक प्रिंट केलं आणि ते 10वी शिकणाऱ्या मुलीला वाचायला दिलं. ते पुस्तक होतं 2 बोलणाऱ्या बेडकांचं, म्हणजे सरोवराकाठी 2 बेडकं बोलत असतात आणि त्यांचा संवाद, मी 4 पानाचं पुस्तक. पण ते पुस्तक वाचताना ती 10वीतली मुलगी इतकी खळखळून हसत होती. वा. ते बघूनच फक्त आपण जे काही काम करतो आहोत ते योग्य दिशेने करतो आहोत याची पावती त्या ठिकाणी मिळाली. कारण या पद्धतीचं काहीतरी लिहिलं जाऊ शकतं आणि अशा कल्पना कोणीतरी करू शकतं याची जाणीवच या मुलांना नव्हती. नंतर मग जेव्हा शाळांना ही पुस्तकं पाठवली त्यावेळेला आम्ही फोन करून विचारायचो की 5 बॉक्सेसमधनं 25 पुस्तकं पाठवली, ती पोचली का? ते म्हणतात 5 बॉक्सेस मिळाले, पण ते 5 पैकी 3 मिळाले, पण कुठले ते माहिती नाही. म्हटलं म्हणजे काय? ते म्हणे मुलांनी पुस्तकं नेली. आता ज्या वेळेला ती पुस्तकं परत येतील त्यावेळेला आम्ही त्याची यादी तयार करू आणि मग तुम्हाला सांगू की आम्हाला 3 कुठल्या बॉक्सेस मिळाले. ते इतकी त्या मुलांना वाचनाची गरज होती आणि अशी काहीतरी, बरं ह्या पुस्तकांचे विषयही त्यांना माहिती नव्हते आधी, पण केवळ आपल्यासाठी पुस्तकं आलेली आहेत हे कळल्यानंतर त्या मुलांनी लायब्ररीमध्ये त्याची नोंद व्हायच्या आधी पुस्तकं नेली, ती वाचली आणि 3-3दा वाचली. आणि आता ती मुलं म्हणतात की आम्हाला आणखीन पुस्तकं पाहिजेत, सावरकरांची पुस्तकं पाहिजेत, रहस्य कथा पाहिजे आहेत, युद्धाच्या कथा पाहिजे आहेत. आता हे त्यांना कुठून कळलं माहिती नाही, पण त्यांना कळलं आणि आता त्यांना ते वाचण्याची इच्छा आहे, आवड आहे. हेच त्या कामाची पावती. काही कवितांचे संग्रह पण देखील आपण केलेत. हो केले. मंगेश पाडगावकर यांच्या कविता मला वाटतं ह्याच्यात आलेत, लहान मुलांच्या. लहान मुलांच्या त्याच्यावर काही प्रतिक्रिया आल्या? लहान मुलांच्या कविता पण त्यांना आवडतात, कुठली वाचली, काही स्वतः पण ते कविता करतात आणि त्यावेळेस त्यांना ह्या कविता संग्रहाचा उपयोग होतो असं मला वाटतं. आणखीन कविता वाचून सुद्धा त्यांना खूप आनंद होतो. त्यातले शब्द काही नाही कळले तर काही वेळेला ते फोन करून विचारतात की बाबा ह्याचा कडव्याचा अर्थ काय, पण सगळी सोपी आणि ह्याच्यात असल्या कारणाने ते खूप आनंद लुटतात त्याच्यामध्ये. या कामामध्ये तुम्हाला अनेक माणसं मिळाली, ही माणसं कशी मिळाली?
जेव्हा माणसं वेगवेगळ्या ठिकाणी एकमेकांना भेटतात, मग बँकेत असतील किंवा काही वेळेला सहलीला गेल्यानंतर वेगवेगळ्या भागातून आलेली लोक भेटतात, किंवा काही वेळेला आता संध्याकाळच्या वेळेला काय करतात, असे जेव्हा गप्पा शिरोप्याच्या गप्पा होतात, त्या सगळ्यामधून त्यांना एकमेकांना या गोष्टीबद्दल कळत जातं. आणि अनुभव असा आहे की बहुतेक वेळेला पहिल्या क्षणीच याच्याबद्दल खूप काहीतरी नवीन काहीतरी औत्सुक्य वाटतं आणि आपण करावं असं वाटतं. आणि हे सगळं करत असताना आमची पहिल्यापासून अशी कल्पना होती की किमान 1000 माणसांनी हे काम करायला पाहिजे, तर एका वेळेला निदान 100 माणसांचं काम हे पूर्णत्वाला पोचलेलं असेल. कारण बहुतेक वेळेला ही वृद्ध माणसं कामं करणार आहेत, घरामध्ये अडचणी असतात, नातवंड येतात, मुलं येतात, हे मुलांच्याकडे जातात. ह्या सगळ्यामधून कामाला होणारा वेळ हा गृहीतच धरायला पाहिजे. तर कमी वेळामध्ये जास्त काम करायचं असेल तर कामं करणाऱ्या लोकांची संख्या वाढायला पाहिजे. आणि याच्याकरता ही केवळ कल्पना होती, पण प्रत्यक्षात काम करताना मात्र असा कुठलाही प्रयत्न न करता लोकांची संख्या वाढत गेली. जे मनात होतं ते झालं, पण त्यासाठी आम्ही काहीच केलं नाही, हे आपोआप झालं. पंढरपूरच्या शाळेचा एक काहीतरी अफलातून अनुभव आहे या सगळ्यातला? हो, मी एकदा कामानिमित्त पंढरपूरला गेलेलो असताना थोडा वेळ होता म्हणून पंढरपूरच्या शाळेमध्ये गेलो होतो. आणि तिथे काही डिक्शनरीज आणि मोठी मोठी पुस्तकं त्यांनी ब्रेलमधनं जमा केलेली होती. पण दुर्दैवाने त्या सगळ्या गठ्ठ्यावरती मोठ्या प्रमाणावरती धूळ होती. आणि त्याच्या पलीकडच्या कपाटामध्ये जी ही पुस्तकं होती, उघड्या कपाटामध्ये जी ही आम्ही दिलेली पुस्तकं जी होती त्याच्यावरती धुळीचा एकही कण नव्हता. आणि त्या मुलांची मागणी अशी होती की ही पुस्तकं आमची 4 वेळेला वाचून झाली आहेत, तोंडपाठ झाली आहेत. आणि त्या मुलांनी कविता आणि गोष्टी घडाघडा म्हणून दाखवल्या तिथे. इतकी त्या मुलांनी ती पुस्तकं तितक्या वेळेला वाचलेली होती. आणि आता आणखीन पुस्तकं कधी देणार हा त्यांचा लागलीचा प्रश्न होता. सो ही कामाची पावती म्हणायला पाहिजे. काय वाटतं जेव्हा अशा गोष्टी आपण ऐकता? पंढरपूरच्या एखाद्या शाळेमध्ये मुलांनी सगळी पुस्तकं नुसती संपवलीच नाहीत, तर ती आत्मसात केली, आणि नुसती आत्मसात केली नाही तर त्याचं उच्चारण जसं तसं त्या पुस्तकाचं करू शकत होते. हे जेव्हा तुम्हाला कळलं किंवा अशा प्रकारच्या अनुभव तुम्हाला देखील आलेले असतील, तेव्हा तो पहिला क्षण तुम्हाला आठवतो का की जेव्हा तुम्ही या कामाची सुरुवात केली? काय वाटतं अशा वेळी? तर त्यावेळेस मला एक असा अनुभव आला. मला एका ब्लाइंड कपलचा फोन आला की ताई, आणि तुम्ही जी आज शुभंकरोती मुलांना संध्याकाळच्या वेळेस आल्यानंतर शुभंकरोती म्हणायला शिकवणं किंवा एखादी गोष्ट सांगणं झोपताना आपल्या मुलाला, तर हे त्यांच्याकडे ब्रेलमध्ये काहीच साहित्य उपलब्ध नव्हतं. त्यामुळे त्यांना डोळस लोकांचा आधार घ्यायला लागायचा. त्यामुळं त्या दाम्पत्याने मला फोन करून अगदी म्हणजे मला सांगितलं की आज हा जो आनंद आहे हा तुमच्यामुळं आम्ही अनुभव घेऊ शकतो. आणखीन काय करावं असं वाटतं आपल्याला? भारतातल्या प्रत्येक भाषेमध्ये या पद्धतीने पुस्तकं व्हायला पाहिजेत. भाषा म्हणा किंवा लिपी म्हणा. पण आज मराठीमध्ये आम्ही हे केलं आणि या पद्धतीचं काम हे इतर ठिकाणी कुठेही झालेलं नाही अशी माहिती आहे. आम्ही प्रत्यक्ष बोललेलो नाही, पण हा याच्या पुढे काम वाढवण्याचा विचार आहे. आणि आम्ही गुजरातीमध्ये आता हेच काम सुरू करण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत की जिथे इथं जशी 300-400 माणसांचा एक समूह तयार झाला, तसा पद्धतीने गुजरातमध्ये गुजराती लोकांचा एक समूह तयार व्हावा. त्यांनी तिथल्या अंध लोकांच्या करता हे काम करावं. आम्ही पुढे कर्नाटकामध्ये जायला तयार आहोत. 2-3 महत्त्वाच्या गोष्टी सध्या चालू आहेत. एक म्हणजे 55 शाळांना आम्ही पुस्तकं दिली, पण जी मुलं किंवा जी लोक शाळेमधून कॉलेजमध्ये गेलेत किंवा कॉलेजमधून बाहेर पडलेली आहेत त्यांच्याकरता काय हा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. त्याच्याकरता म्हणून आम्ही प्रयत्न सुरू केले होते की लायब्ररीजमधून ही ब्रेल पुस्तकं मिळायला पाहिजेत. मग त्या लायब्ररीज कॉलेजेसच्या असतील किंवा शासकीय असतील. आणि त्यानिमित्ताने प्रयत्न सुरू केल्यानंतर पुण्याला सावित्री फोरम नावाचा एक ग्रुप आहे आणि त्या लोकांनी प्रत्येक शहरामध्ये, मोठ्या शहरामध्ये ही लायब्ररी सुरू व्हावी असा प्रयत्न सुरू केला. त्यांच्याबरोबरीने पुस्तकं पुरवण्याचं काम आम्ही करतोय. आणि सांगायला आनंद असा वाटतोय की गेल्या 6 महिन्यामध्ये जवळजवळ 14 लायब्ररीज अशा सुरू झाल्या. कॉलेजेसमध्ये आहेत किंवा खाजगी लायब्ररी आहेत की वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी लायब्ररी सुरू केल्या. हा एक उपक्रम होता. दुसरा उपक्रम आत्ता चालू आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये बोलत असताना काही लोकांनी सांगितलं की या मुलांचं इंग्रजी आणि गणित हे सुधारायला पाहिजे. कारण थोडं पुढे गेल्यानंतर बँकेच्या परीक्षा द्यायला लागतात किंवा कुठे नोकरी मिळाली तर कॉम्प्युटरशी संबंध येतो.
आणि त्यावेळेला मग इंग्रजीमध्ये ही मुलं कमी पडतात. म्हणून मग एक आत्ता प्रयोग सुरू आहे की आता शाळा सुरू झाल्यानंतर जुलै ऑगस्टच्या दरम्यान या सगळ्या शाळांच्या मध्ये आधी इंग्रजी आणि काही मोठ्या माणसांची मराठीतली पुस्तकं म्हणजे आमट्यांची पुस्तकं आहेत, प्रकाश आमटे किंवा विलास मनोहर यांची पुस्तकं शाळेतल्या मुलांनी वाचण्यासारखी पण आहेत. कारण मी 10वीत असताना ही पुस्तकं नक्की वाचली होती या प्रकारची. त्यामुळे ती पुस्तकं आत्ता पुन्हा त्यांना देण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यानंतरचा एक प्रयोग चालू करायचा आहे की गणित सुधारण्याकरता यांची गणिताची काय गरज आहे. म्हणजे शिक्षकांना पण काही ठिकाणी गरज आहे, मुलांना तर आहेच आहे. आणि 7वी 8वी नंतर गणित न शिकता ही मुलं एकदम बँकेच्या परीक्षेला बसताना त्यांना ते सगळं गणित शिकायला लागतं. ही अडचण सोडवण्याकरता एक प्रयत्न याच्या पुढे करायचा आहे. सो पुढच्या वर्षभरामध्ये या 2-3 प्रयोगांची किंवा प्रकल्पांची सध्या आमची तयारी चालू आहे. असं काही झालं का की एखाद्या अंध मुलांनी पुस्तक लिहिलं आणि ते नंतर आपल्या साध्या देवनागरी भाषेत आपण टाईप करून आणलं किंवा हे जे वाचून काही प्रेरणा मिळेल आणि मुलं काही लिहू लागली, व्यक्त होऊ लागली की जो आत्तापर्यंत त्यांनी ते वाचलंच नसल्यामुळे ते विश्व त्यांच्यासमोर उभं राहिलेलं नव्हतं, ते त्यांच्या आयुष्यात आल्यानंतर त्यांची अभिव्यक्ती जास्त वाढली, असं काही झालं? हो, काही अंध लोकांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. तर त्यांची पुस्तकं देवनागरी म्हणजे आपल्या नेहमीच्याच मराठीमध्ये आहेत, तर त्यांना ती ब्रेलमध्ये आणायची होती. तर ती पुस्तकं घेऊन ते आमच्याकडे आले किंवा मला हे ब्रेलमध्ये सुद्धा करायचं आहे की आमच्या या लोकांना हे सगळी पुस्तकं केली पाहिजेत. तेव्हा ते जेव्हा काम आम्ही केलं तेव्हा त्यांना खूप समाधान आणि आनंद वाटला की आपली ही पुस्तकं सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतात. म्हणजे डोळसच नाही तर आपली लोकही, अंध लोकही हे सगळं वाचू शकतात, ह्याचं त्यांना खूप समाधान झालं. प्रेक्षको, सामाजिक काम करायला कुठल्याही प्रकारच्या मोठ्या NGO स्थापन करायची गरज नाही किंवा ज्या कोणाला आनंदवनात जाता येत नाही किंवा इच्छा असूनही अशा प्रकारच्या एका मोठ्या प्रकल्पात सहभागी होता येत नाही, मग त्या प्रकृतीच्या अडचणी असतील किंवा कुटुंबातल्या काही अडचणी असतील, तरी देखील आपल्या घरात बसून तुम्ही आपल्या व्यतिरिक्त समाजाला मदत करू शकता. आणि ती समाजाची मदत कशी करू शकता याचं उत्तम उदाहरण तुम्हाला आज उमेश आणि आपल्याकडे आलेल्या सुगदाताईंनी दिलेलं आहे. हे खरं तर हे दोघं सुखवस्तू घरातले, त्यांना अशा प्रकारचं काम करायची कोणतीही आवश्यकता किंवा निकड नव्हती, परंतु आपल्या पलीकडे जाऊन विचार करायचा जेव्हा मनामध्ये ध्यास लागतो तेव्हा अशा प्रकारचं काम होतं. यातलं अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात कुठेही मोठी संस्था स्थापन केलेली नाही, आपण काही मोठं काही काम करतोय असंही काही नाही, परंतु बघता बघता आज 300-400 कार्यकर्ते या दोघांभोवती गोळा होतात आणि हजारो अंधांच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण येतो. खरं तर ये हृदयसी ते हृदय घातले, हार्ट टू हार्ट संवाद म्हणजे यापेक्षा वेगळा तो काय, तो ज्यांच्यामुळं आज आपल्याला ऐकता आला, पाहता आला आणि त्यापेक्षा अनुभवता आला. हा कार्यक्रम पाहिल्यानंतर अनेकांना याविषयीची प्रेरणा मिळेल आणि त्यांना संपर्क साधून आपणही आपली मदत कराल, हेच तर या कार्यक्रमाचं उद्दिष्ट होतं. तुमच्या दोघांचे आभार कसे मानावेत हे मला कळत नाही. याचं कारण तुम्ही इतक्या निरागसपणे आणि साधं सरळ सोपं बोललात, परंतु इतकं प्रचंड मोठं काम आपण केलेलं आहे. त्याबद्दल झी24 तासच्या प्रेक्षकांतर्फे आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.